लॉगिनसाठी जे असतील अपडेट असतील ते आम्ही घेऊन त्यांना अप्रूव्ह वगैरे देतो, जेणेकरून कुणाचे काम पेंडिंग राहू नये. आता शेवटचा मुद्दा राहिला निवडणूक संदर्भात. तर सर्व BLO सगळे घरामध्ये फिरत आहेत. SIR म्हणजे निवडणुकीचा पुनरीक्षण कार्यक्रम सुरू आहे. याचा अर्थ काय होतो की 2002च्या यादीमध्ये ज्याचं नाव आहे त्याला ती लिंक करायची. माझ्या आई वडिलांचं नाव असेल तर माझं नाव त्याला लिंक करून घ्यायचं. ज्या विवाहित आता माझी मिसेस पत्नी तिकडे कुठं माहेरी होती, तर माहेरला तिथं 2002ला जिथं नाव होतं ज्या गावामध्ये, तर वडिलांचं नाव घेऊन तिला ती लिंक करायचं. हे जर लिंक केला नाही तर मात्र सप्टेंबरमध्ये तुम्हाला नोटीस येणार निवडणूक आयोगाची. काय म्हणून की प्रवीण लोकरे तुम्ही सिद्ध करा की तुम्ही भारताचे आहात, तुमच्यावर सगळे कागदपत्र. हे जर काढायचं असेल, पावसात जर कोणाला यायचं असेल आमच्या ऑफिसला, तर विनंती राहील की BLO आपले बूथने जे निवडणूक अधिकारी आहेत, ओके BLO म्हणतात ना, तर ते आपण नेमले त्यांची यादी आम्ही तुम्हाला देतो. तुम्ही त्यांना संपर्क करून तुमचं नाव सगळं लिंक करून घ्या. जे राहिलेलं काम जे आमचं जवळपास 85% काम पूर्ण झाले, पुढील 15% आमची यादी निघते आम्ही बघतो. ती जर यादी निघाली त्याप्रमाणे तुम्ही करून घ्या. काही जण काय म्हणतात नंतर बघायला आपण KYC कशी करतो त्याबद्दल तुम्हाला आमच्या दारातून परत नोटीस त्याला उत्तर द्यायला पाहिजे. ती सुनावणी बघा, 10% लोक आले तर किती लोक एक चालू करतात. तर सर्वांनी विनंती राहील की निवडणूक विषय आहे, आपले जे तलाठी आहेत किंवा BLO आहेत यांच्याविषयी यांना भेटून तुम्ही तो जो मतदानचा लिंकिंग मॅपिंग होतो ते काम पूर्ण करून घ्या, जेणेकरून तुम्हाला 2002च्या यादीचं नाव लिंक झाल्यामुळे परत नोटीसला उत्तर द्यावं लागणार नाही, परत आमच्याकडे यावं लागणार नाही. अशा पद्धतीनं हे आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा आहे. आम्ही 3 वाजेपर्यंत आहोत. मगाशी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कोणाची शंका असेल काय असेल तर नक्कीच या, आपण त्याप्रमाणे 3 वाजेपर्यंत सगळे प्रश्न सॉल्व्ह करू. आजच्या कार्यक्रमाला म्हणजे वेळ मी जास्त घेतला कारण शंकाचे निरसन व्हायला पाहिजे म्हणून मी जास्त एवढं बोलणार नव्हतो. तर ह्या सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलं. ह्या शिबिरासाठी इतक्या मोठ्या संख्येनं, कारण इतक्या लोक येणं ही खूप मोठी गोष्ट आहे. सर्वांचं सहकार्य आम्हाला असंच राहू, आमचं सहकार्य तुम्हाला असंच राहील. ओके, तर या अशा पद्धतीने आजच्या या कार्यक्रमासाठी सर्व पदाधिकारी आणि सर्व ग्रामस्थ यांचे मी आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर काही अंत्योदय कार्ड प्रातिनिधिक स्वरूपात उत्पन्न दाखले आणि 2 आरोग्य किट वाटप होईल आणि 5 ते 7 मिनिटांनंतर व्यासपीठावरील कार्यक्रम हा संपन्न होईल. विशेष सहाय्य योजनेअंतर्गत लाभ मंजुरीचे आदेश, ज्यामध्ये 3 सदस्यांना जे लाभार्थी आहेत त्या 3 अंत्योदय कार्डचं वितरण होईल. मी साहेबांना विनंती करेन, सन्माननीय लोकरे साहेबांना एक 5 ते 7 मिनिटांमध्ये व्यासपीठावरचा कार्यक्रम संपन्न होईल. म्हणजे ज्या मान्यवरांना रजा घ्यायची ते निघू शकतात आणि मग आपण लगेच पुढच्या 5 मिनिटांमध्ये आपण आपल्या शंका निरसनाचा कार्यक्रम आपण पाहिला. साहेब 3 वाजेपर्यंत आहेत. पुढच्या 5 मिनिटांमध्ये व्यासपीठावरचा कार्यक्रम संपन्न होतोय. फक्त 5 मिनिटं सहकार्य करा. विशेष सहाय्य योजनेअंतर्गत लाभ मंजुरीचे आदेश, त्यामध्ये 3 अंत्योदय कार्डचं वाटप होईल. मी लोकरे साहेबांना विनंती करेन की या अंत्योदय कार्डचं आपण वाटप करायचं. पहिल्या कार्डचं या ठिकाणी वाटप होईल. उस्मान मुकादम वादिवरे, आपण व्यासपीठाकडे यायचंय. मी साहेबांना विनंती करतो की या कार्डचं आपण वाटप करायचंय. सारिका वेगळे आपण तयार राहायचंय. उस्मान मुकादम आपण व्यासपीठाकडे यायचंय. सारिका वेगळे आणि सायली सुधाकर तांबेडकर बामणोली